काल मुंबईच्या विधान भवनानं जे पाहिलं त्यानं अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा श्वास काही क्षणांसाठी रोखला गेला। तब्बल 30 वर्षांनंतर, होय, तब्बल 3 दशकांनंतर 85 वर्षांच्या पवार साहेबांनी विधान भवनात पाऊल ठेवला। इतिहास स्वतःला कधीच विसरत नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कधीच संथ चाल चालता आली नाही। जेव्हा जेव्हा असं वाटतं की वादळ थांबलंय आणि सत्तेचा खेळ संपलाय, नेमकं त्याच वेळी पडद्यामागून एक अशी चाल खेळली जाते जी अख्ख्या राज्याचं राजकारण बदलून टाकते। महाराष्ट्राच्या या राजकीय पटलावर गेल्या 5 दशकांपासून एक असा खेळाडू आहे ज्याच्या फक्त शांत बसण्यानेही विरोधकांच्या छातीत धडधड वाढते। असं नाव म्हणजे शरद पवार साहेब। काळ मागे नेला तर तारीख दिसते 18 जुलै 1978। महाराष्ट्रात वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडे यांचं काँग्रेस युतीचं सरकार सत्तेत होतं। कुणालाही कानोकान खबर नव्हती। अवघ्या 37 वर्षांचा एक तरुण नेता अत्यंत शांतपणे पडद्यामागे आपल्या चाली रचत होता। जनता पक्षाच्या नेत्यांसोबत मिळून गुप्त खेळी सुरू होती आणि अचानक एका रात्रीत शरद पवारांनी 38 आमदारांसह बंड पुकारला। वसंतदादांचं सरकार कोसळलं। पवार साहेबांनी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंट म्हणजेच पुलोद आघाडी स्थापन केली आणि वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। हा केवळ सत्तेचा बदल नव्हता, तर दिल्ली आणि गल्लीला मिळालेला हा पहिला संदेश होता की या माणसाच्या मनात नेमकी कोणती चाल सुरू आहे हे स्वतः काळही ओळखू शकत नाही। वर्ष सरकत गेली आणि आलं 1999चं हाय व्होल्टेज वर्ष। तारीख होती 25 मे 1999। काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात सोनिया गांधी यांच्या परदेशी वंशाचा मुद्दा गाजत होता। देशातले भले भले नेते मौन बाळगून होते, पण बारामतीचा हा मराठी नेता दिल्लीच्या हाय कमांड समोर ताठकाण्यानं उभा राहिला। पीए संगमा आणि तारिक अनवर यांच्या साथीने पवार साहेबांनी थेट सोनिया गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिलं। परिणामी अनेकांना वाटलं की शरद पवारांचं राष्ट्रीय राजकारण आता संपलंय, पण अवघ्या काही दिवसातच म्हणजे 10 जून 1999 रोजी त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला। त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला त्यांच्याच दारात झुकवून पवार साहेबांनी किंग मेकर म्हणून पुन्हा सत्तेत पुनरागमन केलं आणि सिद्ध केलं की दिल्लीचं तख्त कितीही मोठं असलं तरी महाराष्ट्राचा सह्याद्री आपल्या अटींवरच खेळ खेळतो। राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्र सुद्धा नसतो। हा नियम पवार साहेबांनी जगाला पुन्हा एकदा पटवून दिला। ऑक्टोबर 2014 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत होते। 25 वर्षांची शिवसेना भाजप युती तुटली होती आणि भाजप 122 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता, पण बहुमतापासून दूर होता। शिवसेना भाजपला सत्तेसाठी अटी घालत होती आणि ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होता। अशातच निवडणुकीचे पूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपला बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहीर करून टाकला। या एका चालीने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपली। त्यांना बॅकफुटवर जावं लागलं आणि राज्याची संपूर्ण राजकीय गणित बदलली। ही चाल भाजपवरच्या प्रेमापोटी नव्हती, हे होतं केवळ महाराष्ट्राच्या पॉवर गेमवर स्वतःचं नियंत्रण आणि वलय कायम ठेवण्याचं एक अचूक टायमिंग। पण नियतीला पवारांची सर्वात मोठी परीक्षा घ्यायची होती 2019 मध्ये। वय वर्ष 79 ईडीच्या नोटिसांचा सिलसिला, पक्षातील एकामागून एक बड्या नेत्यांची गळती आणि भाजपचा पवार पर्व अब खत्म हा आक्रमक नारा। राष्ट्रवादी काँग्रेस संपणार असं चित्र होतं, पण तारीख होती 18 ऑक्टोबर 2019। साताऱ्याची ती विधानसभा प्रचाराची सभा आणि अचानक आलेला तो मुसळधार पाऊस। 80 वर्षांचा हा योद्धा व्यासपीठावर आला। छत्री नाकारली आणि उभ्या पावसात भिजत त्यांनी जाहीरपणे चूक मान्य करत छत्रपतींच्या मातीची माफी मागितली। उभ्या पावसात दिलेल्या त्या एका ऐतिहासिक भाषणानं महाराष्ट्राच्या राजकारणात असं काही पाणी पेटवलं की निकालाच्या दिवशी विरोधकांचे सगळे दावे वाहून गेले। त्यानंतर पहाटेच्या शपथविधीचा खेळ झाला। नंतर तोही मोडून काढत पवारांनी महाविकास आघाडी नावाचा अभूतपूर्व राजकीय प्रयोग यशस्वी करून दाखवला। आणि आता आजची ही तारीख, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार अचानक विधान भवनात दाखल होतात। 1996 नंतर म्हणजेच तब्बल 30 वर्षांनंतर त्यांनी अधिवेशन काळात पहिल्यांदाच सभागृहाच्या आवारात पाऊल ठेवलं। सीमा प्रश्नाची अधिकृत बैठक संपते आणि 85 वर्षांचे पवार साहेब थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दालनाकडे चालू लागतात। आता कॅबिनेटची बैठक सुरू असते, पण पवार साहेब आपल्या कार्यालयात आलेत हे ऐकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालू कॅबिनेट बैठक अर्ध्यावर सोडतात
प्रोटोकॉल बाजूला सारतात आणि तातडीने बाहेर धाव घेतात. त्यानंतर बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये जी काही चर्चा झाली तिने आज पुन्हा एकदा मुंबई ते दिल्ली सर्वांची झोप उडवलीये. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत. अशातच झालेली ही भेट केवळ योगायोग तर नसेलच, इतिहास साक्षी आहे. जेव्हा जेव्हा हा माणूस विधिमंडळाच्या पायऱ्यांवर असं अनपेक्षित पाऊल टाकतो तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या सत्तेचा पाया हादरल्याशिवाय राहत नाही. 2029च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा काही फॉर्म्युला आहे की विरोधकांना गाफील करून खेळली जाणारी एखादी नवी चाल. आज विधान भवनांच्या बंद दाराआड जे काही घडले ते महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी अवाढ्य, काहीतरी प्रचंड आणि काहीतरी मोठं शिजत असण्याची स्पष्ट चिन्ह आहेत. खेळाडू तोच आहे, पण डाव मात्र नवीन असेल. या संपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा सरळ सोप.